नमस्कार, मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय राज्य लोकतंत्र। देशाच्या राजकारणात सध्या जेनझीच्या आंदोलनाची चर्चा आहे, पण त्याच वेळी शाळकरी वयातील जनरेशन अल्फा म्हणजे साधारण 2010 नंतर जन्मलेली पिढी जर आपल्या शाळेच्या मूलभूत सुविधांसाठी रस्त्यावर उतरू लागली असेल तर हा केवळ विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा विषय नाही, हा देशाच्या शिक्षण व्यवस्थेसाठी गंभीर इशारा आहे। कारण ज्या मुलांच्या हातात अजून मतदानाचा अधिकार आलेला नाही, ज्यांना सरकार निवडण्याचा अधिकार मिळालेला नाही, ती मुलं जर शाळेला टाळ ठोकत असतील, रस्त्यावर आंदोलन करत असतील आणि प्रशासनाला जाब विचारत असतील तर हा प्रश्न त्यांच्या शिस्तीचा कमी आणि व्यवस्थेच्या संवेदनशीलतेचा अधिक आहे। 2026 मध्ये राजस्थान आणि मध्य प्रदेशातून समोर आलेल्या काही घटना या बदलाचं उदाहरण आहे। 17 जुलै 2026 राजस्थानच्या जालोर जिल्ह्यातील मेंगलवा येथील पीएम श्री राजकीय उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या कमतरतेविरोधात आंदोलन केलं। विद्यार्थ्यांनी शाळेच्या गेटला टाळ ठोकलं आणि मुख्य रस्त्यावरून धरणं दिलं। जवळपास 4 तास आंदोलन झाल्यानंतर 5 शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली। राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यातील सैदपुरा इथेही 13 जुलै 2026 रोजी शिक्षकांच्या कमतरतेविरोधात विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी शाळेला टाळ ठोकून आंदोलन केलं। या शाळेत मुख्याध्यापकांसह शिक्षकांनी 12 पद रिक्त असल्याचं सांगण्यात आलं। मध्य प्रदेशात विदिशा जिल्ह्यात ऑगस्ट 2026 मध्ये विद्यार्थ्यांनी बसच्या भाडेवाढी विरोधात आंदोलन केलं। विद्यार्थ्यांकडून घेतले जाणारे भाडं 10 रुपयांवरून थेट 25 रुपये करण्याचा निर्णय झाला होता। आंदोलनानंतर हा निर्णय मागे घेऊन भाडे पुन्हा 10 रुपये करण्यात आले। ह्या घटना छोट्या वाटू शकतात, पण त्याहून एक मोठा प्रश्न समोर येतो। विद्यार्थ्यांना आपल्या मूलभूत प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरावंच का लागतं? सरकारची अधिकृत आकडेवारी पाहिली तर भारतात शिक्षण व्यवस्थेचा प्रचंड विस्तार झालेला आहे। UDISE 2024-25 नुसार देशात सुमारे 14.51 लाख शाळा, 24.69 कोटी विद्यार्थी आणि 1.1 कोटी शिक्षक होते। 2025-26च्या ताज्या आकडेवारीनुसार शिक्षकांची संख्या 1,02,73,000 पोहोचली, म्हणजे शिक्षकांची संख्या वाढती। पायाभूत सुविधांमध्येही सुधारणा झाली। 2024-25 मध्ये देशातील जवळपास 99% शाळांमध्ये कार्यरत पिण्याच्या पाण्याची सुविधा असल्याचं सरकारी आकडे सांगतात। इंटरनेट आणि संगणक सुविधांमध्येही मागील दशकात मोठी वाढ झाली। हे बदल नक्कीच सकारात्मक आहेत, पण इथेच खरी कसोटी सुरू होते। कारण राष्ट्रीय पातळीवर सरासरी आकडा चांगला दिसत असला तरी एखाद्या गावातील शाळेत शिक्षकच नसतील, मुलींसाठी सुरक्षित स्वच्छतागृह नसेल किंवा शाळेत जाण्यासाठी वाहतूक परवडत नसेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय सरासरीचा उपयोग तरी काय? आपण मुलांना सांगतो शाळेत जा, अभ्यास करा, डिजिटल शिक्षण घ्या आणि देशाचं भविष्य घडवा, बरं का? पण जर शाळेत शिक्षकच नसतील तर शिक्षण कसं होणार? वर्गखोली अपुरी असेल तर विद्यार्थी कुठे बसणार? ग्रंथालय नसेल तर वाचनाची सवय कशी लागणार? मुलींसाठी सुरक्षित स्वच्छतागृह नसेल तर त्या नियमित शाळेत जाणार तरी कशा? पिण्याचे पाणी आणि वीज नसेल तर डिजिटल इंडियाची घोषणा कशासाठी? शिष्यवृत्ती वेळेवर मिळत नसेल तर गरीब कुटुंबांनी शिक्षणाचा खर्च कसा भागवणार? हे प्रश्न विद्यार्थ्यांनी निर्माण केले नाहीत, हे प्रश्न प्रशासनाच्या नियोजनातून आणि अंमलबजावणीतील त्रुटींमुळे निर्माण झाले आहेत। आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजची जनरेशन अल्फा ही पूर्वीच्या पिढ्यांसारखी माहितीपासून दूर नाही। मोबाईल, इंटरनेट, सोशल मीडिया यामुळे एका गावातील विद्यार्थी देशाच्या दुसऱ्या भागातील शाळा पाहू शकतात। कुठे स्मार्ट क्लासरूम आहे, कुठे चांगलं ग्रंथालय, कुठे उत्तम क्रीडांगण आहे, कुठे विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित वाहतूक आहे, हे सगळं त्यांना काही सेकंदात दिसतं। त्यामुळे त्यांच्या मनात प्रश्न निर्माण होतो, त्यांना हे मिळतं तर मग आम्हाला का नाही? पूर्वी विद्यार्थी व्यवस्थेने जे दिलं ते स्वीकारत असत, आजची पिढी का? हा प्रश्न विचार आणि हा का प्रशासनासाठी सर्वात कठीण ठरतो। महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यातही हा प्रश्न महत्त्वाचा आहे। मोठ्या शैक्षणिक योजना, डिजिटल वर्ग, स्मार्ट शाळा, कोट्यवधी रुपयांचे प्रकल्प आणि उद्घाटनांचे सोहळे या पलीकडे जाऊन प्रत्येक शाळेची प्रत्यक्ष अवस्था तपासण्याची वेळ आली आहे। कारण शिक्षण व्यवस्थेचं यश हे एखाद्या मंत्र्याच्या भाषणात किंवा सरासरी अहवालात ठरत नाही, ते विद्यार्थ्यांच्या अनुभवातून ठरतं।
शाळेच्या वर्गात शिक्षक नियमित येतो का, मुलीला सुरक्षित स्वच्छतागृह आहे का, शाळेत पाणी आहे का, विद्यार्थ्याला पुस्तक मिळतं का, शिष्यवृत्ती वेळेवर मिळते का, घरापासून शाळेपर्यंत सुरक्षित रस्ता आहे का, या प्रश्नांची उत्तरं खरोखरच हो असतील तेव्हाच शिक्षण व्यवस्था खऱ्या अर्थानं यशस्वी म्हणता येईल. आता सरकारवर विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरील आक्षेप घेऊ शकतो. शाळेला टाळं ठोकणं योग्य नाही, वाहतूक रोखणं योग्य नाही, रस्त्यावर आंदोलन करणं योग्य नाही, हे निश्चितच त्यांना म्हणता येईल. पण आंदोलनाची पद्धत जरी चुकीची असली तरी विद्यार्थ्यांची मागणी चुकीची नाही. प्रशासनाने आधी हा प्रश्न विचारायला हवा की मुलांना रस्त्यावर उतरावंच का लागतं. एखाद्या शाळेत शिक्षकांची 12 पदं रिक्त असतील आणि त्यासाठी विद्यार्थी आंदोलन करत असतील तर विद्यार्थ्यांना शिस्त शिकवण्यापूर्वी प्रशासनाने स्वतःच्या व्यवस्थापनाची शिस्त तपासायला हवी. कारण 4 तास आंदोलन केल्यानंतर शिक्षक जर नियुक्त होत असतील तर ते शिक्षक आधीच का नियुक्त झाले नाही, हा प्रश्नही तितकाच महत्वाचा. आज जेन झी रोजगार, परीक्षा, पारदर्शकता आणि भविष्याबद्दल प्रश्न विचारते, पण जनरेशन अल्फा त्या आधीचा प्रश्न विचारते, आम्हाला नीट शिकण्यासाठी शाळा तरी द्या. ही मागणी कोणत्याही पक्षाची नाही, ही मागणी डावी किंवा उजवी सुद्धा नाही, ही मागणी राजकीय घोषणा सुद्धा नाही किंवा तुमची आणि माझी सुद्धा नाही. ही अत्यंत बेसिक आणि मूलभूत मागणी आहे. शिक्षक द्या, वर्ग खोल्या द्या, पाणी द्या, वीज द्या, ग्रंथालय द्या, स्वच्छतागृह द्या, अक्षरशः सुरक्षित वाहतूक द्या आणि शिक्षणाचा अधिकार प्रत्यक्षात द्या. म्हणून या आंदोलनाकडे केवळ कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून पाहणं सरकारनं टाळायला हवं. उलट प्रत्येक जिल्ह्यात शाळानिहाय मूलभूत सुविधांचं तातडीने ऑडिट व्हायला हवं. कोणत्या शाळेत किती शिक्षकांची पदं रिक्त आहेत, कोणत्या शाळेत वर्ग खोल्या अपुऱ्या आहेत, कुठे पाणी आणि वीज उपलब्ध नाही, कुठे मुलींसाठी सुरक्षित स्वच्छतागृह नाही, कुठे शिष्यवृत्ती अडकली आहे आणि कुठे विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचवण्यासाठी वाहतुकीची अडचण आहे. ही माहिती सार्वजनिक करा. कारण देशात 1 कोटीहून अधिक शिक्षक आहेत. हा आकडा खूप चांगला आणि महत्वाचा असला तरी तुमच्या गावातील शाळेत शिक्षक आहे का, हा प्रश्न त्याहून महत्वाचा. 99% शाळांमध्ये पाणी आहे हे सांगणं खूप छान आहे, पण तुमच्या मुलाच्या शाळेत नळाला आज पाणी येतंय का हे अधिक महत्वाचं. आणि म्हणूनच मतपेटीच्या वयाआधी रस्त्यावर उतरलेली ही मुलं आपल्याला एक मोठा इशारा देत आहेत. त्यांना गप्प करण्याची गरज नाही, त्यांना ऐकण्याची गरज आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यापूर्वी त्यांच्या प्रश्नांवर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. कारण आज जरी त्यांच्या हातात मतपत्रिका नसली पण उद्या तेच देशाचं भविष्य ठरवणार आहे. आज ते शाळेच्या गेटवर प्रश्न विचारतायत, उद्या त्या सरकारच्या गेटवर प्रश्न विचारतील. त्यामुळे आज त्यांच्या हातातील फलक वाचण्याची आणि त्यावरील मागण्या समजून घेण्याची वेळ आहे. कारण ही मुलं केवळ स्वतःच्या शाळेसाठी रस्त्यावर उतरली नाहीत, ती आपल्या संपूर्ण शिक्षण व्यवस्थेला आरसा दाखवत आहेत. आणि आरशावर राग काढून चेहरा बदलत नाही, आरशात दिसणारा चेहरा बदलावा लागतो. आज रस्त्यावर उतरलेली जनरेशन अल्फा ही त्यांच्या बंडाची नव्हे तर आपल्या व्यवस्थेच्या जबाबदारीची घंटा आहे. ही घंटा ऐकायची की ती वाजवणाऱ्या मुलांना दोष द्यायचा, हा निर्णय आता सरकारला घ्यायचा. तुमचं याबद्दलचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. दैनिक राज्य लोकतंत्र.